हे माझे मिस्टर रोंदळ, जे आम्ही आज गावाला आलो आहे पुण्याला, जिथे रात्रीचे वाजले 10 वाजायला आले आणि हे आम्ही आज कार्यक्रम करतो आहे. हा कार्यक्रम म्हणजे रात्रीला आम्ही खरवस खायचा प्लॅन आहे. सो आम्ही खरवस बनवते. या आई आहेत आमचे, जे खरवस एक्सपर्ट आहे. त्यांना चुलीवर प्रत्येक जेवण बनवायला खूप छान येतं आणि ते खूप मनाने बनवतात. आम्हाला खूपच आवडतो ह्यांचा हाताचं जेवण. आणि ह्यांनी चूल पेटवलं आहे. हे आमच्या घरचं अंगण आहे, पाटचं अंगण आहे, जिथे आम्ही चूल पेटवले आहे आणि इथेच आम्ही स्वयंपाक करतो. व्हेजपेक्षा आम्ही जास्त नॉनव्हेजच बनवतो ना आई. या आई आहेत आमचे, हसतात. आणि हे जे बडबडत आहेत, हे जे आवाज आहेत, हे आमच्या आत्यांचं आहे, जे इथून वाकून बघतायत. हसले. सॉरी, लाईट नाही आहे, लाईटची कमतरता आहे इथे, पण लवकरच लाईट आल्यावर मी सगळ्यांना प्रॉपर तुम्हाला दाखवेन. खरवसची रेसिपी पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला रेसिपी पाठवते कसं बनवायचं खरवस. सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. ही जी सीन आहे इथे भरपूर अंधार आहे, सध्या तरी भरपूर अंधार आहे, पण मी तुम्हाला मॉर्निंग ब्लॉग दाखवेन. मॉर्निंग ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल की ही जी सीन आहे इथे बघताच मन एवढं भरतो आणि एवढं छान वाटतं की असं वाटतच नाही परत मुंबईला जावं. पण काय करायचं, आपण कामगार माणूस आहे, आपल्याला काम करायचं आहे म्हणून जावं लागतं आपल्याला. सो आवडेल मला तुम्हाला, जर तुम्हाला माझी व्लॉग बघायची असेल तर मग तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असे अजून ब्लॉग पाठवेन, दाखवत जाईन. रोजचे मी गावची नाही दाखवू शकत, पण जेव्हाही गावाला येईल मी पूर्ण ब्लॉग दाखवत जाईन. इथे पाणी तापायला ठेवणार आहे आता. सो याच्यात पाणी टाकतात आहे. चला तुम्हाला